नमस्कार मित्रांनो, ॲक्टिव्ह टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, रजा हा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जिव्हाळ्याचा विषय असतो। आपण या ना त्या कारणाने अनेक विविध प्रकारच्या रजा घेत असतो। कोणी किरकोळ रजा घेत असतं, कोणी अर्जित रजा घेत असतं, कोणी वैद्यकीय रजा उपभोगत असतं। पण या रजा घेत असताना आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न मित्रांनो निर्माण होतात, कारण या रजांविषयीची परिपूर्ण माहिती आपल्याला अजूनही झालेली नाही आहे। मित्रांनो, आपल्याला ज्या रजा मिळत असतात त्या रजा महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार जे काही नियम बनवलेले आहेत त्यानुसारच आपल्याला या रजा मिळत असतात। आणि आजच्या आपल्या या व्हिडिओचा विषय हा तोच आहे की रजा घेत असताना आपल्याला जे काही प्रश्न पडत असतात त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी करणार आहे। तर मित्रांनो, आपल्याला ज्या रजा मिळत असतात त्या महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार मिळत असतात। त्यामुळे या व्हिडिओतील संपूर्ण माहिती मी त्या रजा नियमानुसारच आपल्याला देणार आहे। चला तर आता अधिकचा वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे तो म्हणजे रजा हक्क म्हणून मागता येतो का? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे नाही। आपल्याला रजा हक्क म्हणून मागता येत नाही, कारण रजा नियम क्रमांक 10 अन्वये असं नमूद केलेलं आहे की आपल्याला रजा हा हक्क म्हणून मागता येत नाही। रजा म्हणजे कोणत्याही सक्षम प्रकरणाने स्वेच्छा निर्णयानुसार कामावर अनुपस्थित राहण्यासाठी दिलेली परवानगी असते। आपल्याला तो हक्क दिलेला नसतो, त्यामुळे रजा हक्क म्हणून मागता येत नाही। तर मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न आहे की रजा मंजूर करणारा सक्षम प्राधिकारी आपली रजा नाकारू शकतो किंवा रद्द करू शकतो का? तर मित्रांनो, याचं देखील उत्तर आहे होय। रजा नियम क्रमांक 10 अन्वये असं नमूद केले गेलेले आहे की रजा देणारा जो सक्षम प्राधिकारी असतो तो लोकसेवेच्या निकडीमुळे आपली रजा नाकारू शकतो किंवा आपली रजा रद्द देखील करू शकतो। मग ती रजा कोणत्याही प्रकारची असू देत, ती रजा रद्द करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार सक्षम प्राधिकाऱ्याला रजा नियम क्रमांक 10 अन्वये दिलेला आहे। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आहे, रजा मंजूर करणाऱ्या प्राधिकाऱ्यास शासकीय कर्मचाऱ्याने मागितलेल्या रजेचा प्रकार बदलता येतो का? तर मित्रांनो, याचं देखील उत्तर आहे नाही। रजा नियम क्रमांक 10 अन्वये असं नमूद केले गेलेले आहे की आपण किंवा एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याने जी रजा विनंती केलेली असेल किंवा त्याला जी रजा देय असेल त्या रजेचा प्रकार त्या सक्षम प्राधिकाऱ्यास बदलता येत नाही। त्यासाठी शासकीय कर्मचाऱ्याची लेखी विनंती असणे गरजेचं आहे। यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याचदा बघा आपण रजेसाठी अर्ज करतो पण आपली रजा मंजूर होत नाही आणि मग आपल्याला प्रश्न पडतो, अरे आपली रजा मंजूर का केली गेली नाही? तर आपला प्रश्न देखील हाच आहे की अर्ज केल्यानंतर रजा मंजूर करण्यासाठी कोणकोणत्या बाबी विचारात घेतल्या जातात? तर मित्रांनो, रजा नियम क्रमांक 11 अन्वये एकूण 5 बाबी यासाठी विचारात घेतल्या जातात त्यावेळी एखादा शासकीय कर्मचारी रजेसाठी अर्ज करतो। पहिली बाब आहे ती म्हणजे जर एकापेक्षा अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी अर्ज केला असेल तर कोणत्या शासकीय कर्मचाऱ्यास सहजपणे रजा देणं शक्य आहे, ही गोष्ट विचारात घेतली जाते। त्यानंतर मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट विचारात घेतली जाते ती म्हणजे वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या रजा, म्हणजे कोणकोणत्या कर्मचाऱ्याच्या किती रजा शिल्लक आहेत किंवा म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांनी रजेसाठी अर्ज केलेले आहे त्या प्रकारच्या रजा काही शिल्लक आहेत की नाहीत, ही देखील गोष्ट विचारात घेतली जाते। यानंतर मित्रांनो, तिसरी गोष्ट विचारात घेतली जाते ती म्हणजे अर्ज केलेल्या शासकीय कर्मचाऱ्याने यापूर्वीच्या रजेवरून परत आल्यानंतर किती प्रकारची आणि कोणत्या प्रकारची सेवा बजावलेली आहे, ही गोष्ट देखील इथे विचारात घेतली जाते। म्हणजे एखादा कर्मचारी जर यापूर्वी एखाद्या रजेवरून परत आला असेल तर रजेवरून परत आल्यानंतर त्याने कोणत्या प्रकारची शासकीय सेवा बजावली आहे आणि ती किती वेळा बजावलेली आहे, ही गोष्ट देखील इथे विचारात घेतली जाते। यानंतर मित्रांनो, चौथी महत्त्वाची गोष्ट विचारात घेतली जाते ती म्हणजे ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी रजेसाठी अर्ज केलेले आहे अशा अर्जदारांपैकी एखाद्या कर्मचाऱ्याला यापूर्वीच्या रजेवरून सक्तीने बोलवण्यात आलेले आहे की काय, याविषयीची वस्तुस्थिती जाणून घ्यायचा प्रयत्न देखील इथे केला जातो। शेवटची बाब विचारात घेतली जाते ती म्हणजे अर्ज केलेल्या अर्जदारांपैकी कोणत्याही अर्जदाराला लोकसेवेच्या दृष्टीने यापूर्वीची रजा नाकारण्यात आलेली आहे की नाही, याबद्दलची देखील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो। तर मित्रांनो, अशा प्रकारे जेव्हा आपण रजेसाठी अर्ज करत असतो तर या 5 बाबी इथे विचारात घेतल्या जातात। तर मित्रांनो, आपला पुढचा प्रश्न आहे, एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेमध्ये परिवर्तन करता येते का? तर मित्रांनो, नियम क्रमांक 14 अन्वये एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार परिवर्तन करता येते, परंतु त्याला त्या प्रकारची रजा देय असली पाहिजे। म्हणजे एखादा कर्मचारी अर्जित रजा घेतली असेल आणि त्या अर्जित रजेचे त्याला अनर्जित रजेमध्ये परिवर्तन करायचं असेल तर त्या संबंधित कर्मचाऱ्याची लेखी विनंती असणं तर गरजेचं आहे। त्याचबरोबर त्याला जी रजेची मागणी केलेली आहे ती रजा त्याला देय असली पाहिजे। आता मित्रांनो, एका प्रकारच्या रजेचे दुसऱ्या प्रकारच्या रजेमध्ये परिवर्तन केल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याला अंतिमता जी रजा दिलेली आहे त्याच रजेच्या आधारावर त्याचं रजा वेतनाचं समायोजन करण्यात येतं। म्हणजेच त्याला जर एखादी जादा रक्कम दिली गेलेली असेल तर ती वसूल केली जाते किंवा त्याला एखादी रक्कम देय असेल तर ती त्याला थकबाकीच्या स्वरूपात दिली जाते। म्हणजे थोडक्यात एका प्रकारच्या रजेचे आपण दुसऱ्या प्रकारच्या रजेमध्ये परिवर्तन करू शकतो।
यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या रजा आपण जोडून घेऊ शकतो का? तर मित्रांनो रजा नियम क्रमांक 15 अन्वये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रजा जोडून घेऊ शकतो, मात्र नैमित्तिक रजेला कोणत्याही प्रकारच्या रजा आपल्याला जोडता येत नाहीत, कारण या रजा नियमानुसार नैमित्तिक रजा ही रजा म्हणून मानली जात नसल्यामुळे नैमित्तिक रजेला आपण कोणत्याही प्रकारची रजा जोडून घेऊ शकत नाही, मात्र इतर ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या रजा आहेत त्या आपण एकमेकांना जोडून घेऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे जास्तीत जास्त किती कालावधीसाठी रजा मंजूर करून घेता येते? तर मित्रांनो नियम क्रमांक 16 नुसार जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत आपण रजा मंजूर करून घेऊ शकतो, कारण 5 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी आपल्याला रजा मंजूर करून दिली जात नाही आणि हे 5 वर्ष देखील तुम्हाला अपवादात्मक परिस्थितीमध्येच तुम्हाला 5 वर्षांपर्यंत रजा मंजूर करून दिली जाते. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तो म्हणजे रजेच्या कालावधीमध्ये आपण इतर नोकरी किंवा इतर व्यवसाय स्वीकारू शकतो का? तर मित्रांनो नियम क्रमांक 20 अन्वये सामान्यतः अशा प्रकारचे इतर नोकरी किंवा इतर व्यवसाय आपण रजेच्या कालावधीमध्ये स्वीकारू शकत नाही किंवा आपण घेऊ शकत नाही, परंतु नियम क्रमांक 20 मध्ये विविध प्रकारच्या अटी आणि शर्ती दिलेल्या आहेत आणि त्या अटी आणि शर्तीला लागून अपवादात्मक परिस्थितीमध्ये सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीनंतर आपण अशा प्रकारच्या सेवा किंवा नोकरी स्वीकारू शकतो. यासाठी आपल्याला नियम क्रमांक जो 20 आहे तो पूर्ण वाचला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती आहेत, त्या खूप साऱ्या अटी आणि शर्ती आहेत, त्यामुळे आपण एकदा तो डिटेल वाचा म्हणजे आपल्याला याविषयीची परिपूर्ण माहिती तिथे मिळेल. यानंतर मित्रांनो पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याच्या राजीनाम्यामुळे किंवा बडतर्फीमुळे त्याच्या शिल्लक रजेवरील हक्क संपतो का? तर मित्रांनो रजा नियम क्रमांक 22 नुसार बडतर्फीमुळे किंवा राजीनाम्यामुळे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याचा त्याच्या रजेवरील हक्क राजीनाम्याच्या दिनांकापासून किंवा बडतर्फीच्या दिनांकापासून संपुष्टात येतो, परंतु मित्रांनो एखाद्या कर्मचाऱ्याने दुसऱ्या विभागातील एखाद्या पदासाठी अर्ज केलेला असेल आणि त्याला ते पद मिळालेलं असेल तर अशावेळी त्याला आपल्या सुरुवातीच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो आणि दुसऱ्या पदाचा पदभार स्वीकारावा लागतो. अशावेळी सदरचा राजीनामा हा फक्त पदाचा राजीनामा मानला जातो, त्याच्या सेवेचा राजीनामा मानला जात नाही. त्यामुळे अशा दोन विभाग जर बदललेले असतील किंवा एका पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पदाचा भार स्वीकारलेला असेल तर त्याच्यामध्ये कोणताही खंड असणार नाही, ही काळजी घेतली पाहिजे. आणि समजा जर त्याच्यामध्ये काही कालावधी गेला असेल किंवा काही खंड पडला असेल तर पदग्रहण स्वीकारण्याचा जो कालावधी आपल्याला दिलेला असतो, नवीन पदभार स्वीकारण्याचा कालावधी, त्याच्यापेक्षा तो जास्त असणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे. आणि असं जर असेल म्हणजे एका विभागातून पदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या विभागातील पद स्वीकारलं असेल तर अशा वेळी पूर्वीच्या पदावरील ज्या रजा शिल्लक असतात किंवा ज्या देय असतात त्या संपूर्ण रजा त्याला या पदावर देखील उपभोगता येतात, कारण अशा वेळी तो पदाचा राजीनामा समजला जातो, त्या सेवेचा राजीनामा समजला जात नाही. आणि मित्रांनो एखाद्या कर्मचाऱ्याला जर बडतर्फ केला असेल किंवा कामावरून काढून टाकलं असेल परंतु अपील केल्यानंतर जर त्याला पुन्हा सेवेत सामावून घेतलं असेल तर बडतर्फ करण्याच्या अगोदरची जी काही त्याची रजा शिल्लक होती किंवा देय होती ते संपूर्ण सेवा पुन्हा त्याला मिळण्याचा त्याचा अधिकार आहे, म्हणजे ते जे रजा आहे ते त्याला पुन्हा मिळू शकतात. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे रजेच्या पुढे किंवा मागे जर सार्वजनिक सुट्ट्या असतील तर त्या आपल्या रजेला जोडून घेता येतात का? तर मित्रांनो रजा नियम क्रमांक 45 नुसार अशा प्रकारे जर आपल्या रजेच्या मागे किंवा पुढे सार्वजनिक सुट्ट्या आल्या असतील तर आपल्याला त्या जोडून घेता येतात, त्याचा आपल्याला लाभ घेता येतो, परंतु आपल्या कार्यालयामध्ये दुसरा कर्मचारी उपस्थित असायला हवा, म्हणजे आपल्या अनुपस्थितीमुळे किंवा आपल्या रजेमुळे आपल्या कार्यालयाचं काम थांबणार नाही या गोष्टीचा इथे विचार केला जातो. म्हणजेच आपल्या कार्यालयामध्ये दुसरा कर्मचारी असणं इथं गरजेचं असतं. अशावेळी आपण ह्या ज्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या आपल्या रजेला जोडून घेऊ शकतो. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे एखादा शासकीय कर्मचारी रजा संपल्यानंतर अनुपस्थित राहिला तर काय होतं? तर मित्रांनो रजा नियम क्रमांक 48 नुसार एखादा शासकीय कर्मचारी जर रजा संपल्यानंतर सुद्धा जर अनुपस्थित राहत असेल तर त्याला रजेच्या वेतनाचा हक्क मिळत नाही, म्हणजे तो जितके दिवस अनुपस्थित राहील तेवढे दिवस त्याची अर्धवेतनी रजा आहे असं समजून ती खर्ची घालण्यात येते. आणि देय असलेली अर्धवेतनी रजा जर संपली असेल म्हणजे अनुपस्थितीचे दिवस जर जास्त असतील तर उरलेले दिवस ही असाधारण रजा म्हणून त्याची खर्ची घालण्यात येते. आणि त्याचबरोबर मित्रांनो रजा संपल्यानंतर बुद्धी परस्पर जर एखादा कर्मचारी अनुपस्थित राहत असेल तर असा कर्मचारी हा शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र देखील असतो. यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे रजा संपल्यानंतर अनुपस्थितीचा जो कालावधी असतो तो कसा मोजला जातो? तर मित्रांनो रजा नियम क्रमांक 49 नुसार रजा संपल्यानंतरच्या दिवसापासून ते पुन्हा सेवेत हजर होण्यापर्यंतचा जो संपूर्ण कालावधी असतो तो संपूर्ण कालावधी त्याचा अनुपस्थितीचा कालावधी म्हणून धरला जातो. यामध्ये सर्व प्रकारच्या सुट्ट्या त्याचबरोबर रविवार हे संपूर्ण दिवस अनुपस्थितीचे दिवस म्हणून गणले जातात.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये रजेसंबंधी आपल्याला जे काही प्रश्न पडतात ते प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणं पाहिलेली आहेत. ही संपूर्ण माहिती महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 नुसार जे काही रजेचे नियम बनवण्यात आलेले आहेत त्यानुसारच आपल्याला दिलेले आहे. तर या व्यतिरिक्त मित्रांनो, आपले अजूनही काही प्रश्न असतील किंवा आपले काही अडचणी असतील ते आपण नक्की कमेंटमध्ये पोस्ट करा. आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते देखील आपण कमेंटमध्ये लिहा. आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक देखील करा. आणि अजूनही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली ते लाल बटन सबस्क्राईबचं दिसतं त्यावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची शैक्षणिक माहिती घेऊन. थँक्यू व्हेरी मच.